नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुपरफास्ट 100 बातम्यांमधून. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आज महाराष्ट्रामध्ये सभांचा धडाका. नरेंद्र मोदी यांची चंद्रपुरात संध्याकाळी 5 वाजता सभा, तर योगी आदित्यनाथ यांची भंडारा आणि वर्ध्यामध्ये जाहीर सभा. रोहिणी खडसे यांची आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद. रोहिणी खडसे शरद पवारांना देखील भेटणार. उद्या रावेरचा शरद पवार गटाचा उमेदवार निश्चित होण्याची शक्यता. ठाकरे गटाचे नेते आणि लोकसभा उमेदवार अमोल कीर्तीकर यांची आज ईडी चौकशी. कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल कीर्तीकरांची चौकशी होणार. मी भाजपमध्ये प्रवेश करणार असून माझा पक्षप्रवेश 15 दिवसांमध्ये दिल्लीत होणार. एकनाथ खडसे यांचं भाजप प्रवेशावरून स्पष्टीकरण. दरम्यान एकनाथ खडसे यांची राज्यपाल म्हणून वर्णी लागण्याची देखील शक्यता. मी शरद पवारांचा कायम ऋणी राहणार. शरद पवारांनी संकट काळामध्ये मदत केली. एकनाथ खडसेंचं वक्तव्य. एकनाथ खडसे यांच्याकडे त्यांच्या गावाची देखील ग्रामपंचायत नाही. विजलेल्या दिव्याबाबत का विचारता? खडसे हॉटलाईन केंद्रामध्ये. गिरीश महाजन यांची एकनाथ खडसे यांच्यावर टीका. नाराजीचं काही कारण नाही. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका. कुणाची नाराजी असेल तर दूर करण्याचा प्रयत्न करेन. गिरीश महाजनांच्या टीकेवर एकनाथ खडसेंचं वक्तव्य. मी लवकरच पक्षप्रवेश करणार असं खडसेंनी आधीच सांगितलं होतं. एकनाथ खडसे यांच्या मनामध्ये चलबिचल सुरू होती. खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर अजित पवारांची प्रतिक्रिया. भाजपाकडून खडसेंवर आधी आरोप, आता त्यांच्याकडे वेगळी वॉशिंग मशीन आली आहे का? संजय राऊतांचा खोचक सवाल. भाजपमध्ये पुन्हा येणं खडसेंसाठी मोठं बक्षीस. फडणवीस लीलया वाद सोडवतात. चंद्रकांत पाटील यांच्याकडून फडणवीसांचं कौतुक. खडसेंच्या पक्षप्रवेशाला कुणाचाही विरोध नाही. फडणवीसांनी खडसेंना नेहमीच मानाचं स्थान दिलं. चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपमध्ये येत असतील तर चांगली बाब. खडसेंवरील कोणतेही आरोप सिद्ध झाले नाहीत. खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य. खडसे पुन्हा एकदा भाजपत येतील हे माहिती होतं. राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये खडसेंचं मन रमलं नाही. प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य. पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये जागावाटप जाहीर होणार. दुसऱ्या टप्प्यातील उमेदवार जाहीर होतील. जागावाटपाच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर. गुढीपाडव्याच्या दिवशी महाविकास आघाडीच्या जागावाटपाची अधिकृत घोषणा होणार. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार. नाना पटोले यांचा प्रस्ताव म्हणजे वराती मागून घोडे. प्रकाश आंबेडकरांचा नाना पटोलेंवर निशाणा. 2 दिवसांमध्ये सर्व उरलेल्या जागांबाबत निर्णय जाहीर करू. प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया. अजूनही वेळ गेलेली नाही. वंचितनं विचार करावा. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया. सुप्रिया सुळे सारख्या दादा दादा करायच्या. त्यांचा राग यायचा, पण दादांना कधीही बहिणीचं प्रेम समजलं नाही. प्रेम समजण्यासाठी हृदय लागतं. जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवारांना टोला. शरद पवार नेतृत्व निर्माण करणारी चक्की तुमच्यासारख्या डोमकावळ्यांना संपवल्याशिवाय राहणार नाही. जितेंद्र आव्हाड यांचं नवी मुंबईत वक्तव्य. जे गेले त्यांना शुभेच्छा. त्यांची काही कारणं असतील. नाती जोडणं अवघड, पण नाती तोडणं सोपं आहे. सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना चिमटा. शरद पवार नेतृत्व निर्माण करणारी चक्की तुमच्यासारख्या डोमकावळ्यांना संपवल्याशिवाय राहणार नाही. जितेंद्र आव्हाड यांचं नवी मुंबईत वक्तव्य. जे गेले त्यांना शुभेच्छा. त्यांची काही कारणं असतील. नाती जोडणं अवघड, पण नाती तोडणं सोपं आहे. सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना चिमटा. सुजय विखे आणि निलेश लंके समर्थकांचा कथित फोन संवाद व्हायरल. रस्त्याचं काम केलं नाही त्यांनी, आम्ही त्यांना गोळ्या झाडणार. धमकावणारा व्यक्ती लंकेंचा समर्थक असल्याचा विखेंचा आरोप. धमकावणारा व्यक्ती लंकेंचा समर्थक असल्याचा आरोप. खासदार सुजय विखे यांच्याकडून पोलीस संरक्षणाची मागणी. पोलिसांमध्ये तक्रार करणार. गोळीबाराच्या धमकीवर सुजय विखे पाटलांचं वक्तव्य. अहमदनगरमध्ये तुतारीवाल्याचं डिपॉझिट जप्त होणार. पारनेरची जनता त्रास सहन करते. या प्रवृत्तीच्या विरोधात निवडणूक. कामोठ्यातील सभेमध्ये सुजय विखेंचा निलेश लंकेंवर घणाघात. शरद पवार आज बारामतीमध्ये तालुक्यातील दुष्काळी गावांना भेट देणार. बारामतीमधील उंडवडी सुपेमध्ये सकाळी शरद पवार यांची सभा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामटेकचे उमेदवार राजू पारवे यांच्यासाठी प्रचार सभा घेणार. मुख्यमंत्री सभेमध्ये काय बोलणार याकडे लक्ष.
मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी आज महायुतीची महत्त्वाची बैठक। अजित पवार, चंद्रकांत पाटील आणि उदय सामंत उपस्थित राहणार। महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आज पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर। सुनेत्रा पवार अक्सरवाडीमध्ये ग्रामस्थांसोबत संवाद साधणार। शशिकांत शिंदे उदयनराजे यांच्या विरोधात निवडणूक लढण्यास तयार। आमदार शशिकांत शिंदे यांच्याकडून सातारा लोकसभा लढण्याची इच्छा। पवारांना सांगितलं की कोण लढत नसल्यास मी आहेच, शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे आणि राऊतांनी माझ्यामध्ये विश्वास निर्माण केला, काही जरी झालं तरी मीच खासदार होणार, सांगलीची जागा जिंकण्यावर चंद्रकांत पाटील ठाम। आज माझी राजकीय सुट्टी, उद्या काहीतरी होईल, काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांचं सांगलीमध्ये सूचक वक्तव्य। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजपाला मिळायला हवा, इथून जिंकण्याची क्षमता फक्त भाजपचीच, नारायण राणे यांचा दावा। लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण राणे यांचं डिपॉझिट जप्त करणार। डिपॉझिट जप्त झाल्यावर विनायक राऊत आणि राजन साळवींनी काय काम केलं हे कळेल, विनायक राऊतांचा राणेंवर निशाणा। ठाकरे जिकडे जातात तिकडे फक्त गद्दार गद्दार इतकंच म्हणतात, त्यामुळे आदित्य ठाकरे यांना बघून बाबा लगीन म्हणणारं पात्र आठवतं, आशिष शेलार यांची उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीका। विधानसभा आणि पालिका निवडणुकीपर्यंत युती राहणार नाही, राज ठाकरेंनी कुणाला पाठिंबा द्यायचा याचे आदेश दिलेले नाहीत। लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेच्या भूमिकेवर आमदार राजू पाटलांचं वक्तव्य। मनसे सोडल्यावर मी कधीही राज ठाकरे यांच्यावर टीका केली नाही, दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा स्वतःचं कर्तृत्व मोठं करायचं, प्रवीण दरेकर यांचे वक्तव्य। साथ देतील त्या सगळ्या पक्षांना सोबत नेण्याची आमची तयारी, मनसे आमच्या सोबत आल्यास स्वागतच, प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य। तर मनसे महायुतीमध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर दरेकरांची प्रतिक्रिया। मंगलदास बांदल यांनी पक्षाविरोधात भूमिका घेतली म्हणून त्यांना दिलेली उमेदवारी मागे घेतली, मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीवरून प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। एक पाऊल मागे घेऊन मला उमेदवारी दिली, राजू पारवेंनी मानले कृपाल तुमाने यांचे आभार। राजू पारवे रामटेक मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार। माझ्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री शिंदेंनी अथक प्रयत्न केले, पण शिंदेंवर दबाव होत असल्यानं मी माघार घेतली, नागपूरमध्ये कृपाल तुमाने यांचं वक्तव्य। कृपाल तुमाने यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले हे त्यांनी स्वतःही पाहिलंय, तुमानेंसारखा नेता शिवसेनेमध्ये त्याचा आम्हाला अभिमान, मुख्यमंत्री शिंदेंची कृपाल तुमाने यांच्यावर स्तुतीसुमनं। कल्याण लोकसभेतील शिवसेना भाजप वादावर आता पडदा, भाजप आणि गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदेंना पाठिंबा। रवी राणा यांची पत्नी भाजपमध्ये तर रवी राणा स्वाभिमानमध्ये, आता मुलाला प्रहारमध्ये पाठवा, बच्चू कडू काँग्रेसची बी टीम असल्याची टीका रवी राणांनी केली होती, त्यावर बच्चू कडू यांची जोरदार टोलेबाजी। पुढे पैसे वाटले तर घ्या, पण मतदान महाविकास आघाडीलाच करा, मावळचे उमेदवार यांचं वक्तव्य। शिवसेनेचे धाराशिवचे पदाधिकारी आज मुंबईत शक्तीप्रदर्शन करणार, मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी शिवसैनिक मुंबईसाठी रवाना। राष्ट्रवादीच्या अर्चना पाटलांना उमेदवारी मिळाल्यानं शिंदे गट नाराज। शिवसेनेचे धाराशिवचे ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना एका शेतकऱ्यानं दिला निवडणुकीसाठी आर्थिक मदत म्हणून 10,000 रुपयांचा चेक। धाराशिवमधील सारोळा मांडवा इथला प्रचार दौऱ्यामध्ये ओमराजेंना अनुभव आला, ओमराजेंनी शेतकऱ्याचे आभार मानले। जोगेश्वरीमधील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश, आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी सुप्रिया सुळे यांची साथ सोडली, प्रवीण माने सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी रिंगणार। चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा, बैठकीला दोन्ही मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती, शिवाजीराव आढळराव पाटील आणि सुनेत्रा पवार यांची देखील उपस्थिती। हिंगोली लोकसभेची रणनीती ठरवण्याबाबत गिरीश महाजन, भागवत कराड, बाबूराव कदम यांच्यामध्ये चर्चा। बाबूराव कदम हिंगोली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार, भाजपमधील बंडखोर नेत्यांची गिरीश महाजनांकडून मनधरणी। हिंगोलीतील भाजपचे बंडखोर उमेदवार गिरीश महाजनांच्या भेटीला, माहूरगडाचे श्याम भारती महाराजांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला, महंत भारती यांची गिरीश महाजन यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा। नितीन गडकरी यांच्या नागपुरातील प्रचार रॅलीमध्ये मुख्यमंत्री शिंदे सहभागी, नितीन गडकरी यांच्या प्रचाराला जाताना शिंदेंचा दुचाकीवरून प्रवास।
सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये एमआयएम उमेदवार देणार. एमआयएम कडून माजी आमदार रमेश कदम यांचं नाव जवळपास निश्चित. शिरूर लोकसभेतील भाजपचे अतुल देशमुख शरद पवार गटाच्या वाटेवर. आढळराव पाटलांना उमेदवारी जाहीर झाल्यानं अतुल देशमुख नाराज. छत्रपती संभाजी महाराजांचा आज 335वा बलिदान दिन. पुण्यामधील वडू बुद्रुक इथल्या समाधीस्थळी अभिवादनासाठी नागरिकांची गर्दी. पुण्याच्या वडू बुद्रुकमधील संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाला उदयनराजे भोसले यांच्याकडून अभिवादन. संभाजी महाराज स्मारकाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा, उदयनराजे यांची मागणी. सोलापूरच्या माढ्यामध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार राजश्री पाटलांचा भेटीगाठींचा दौरा सुरू. वाशिम शहरामधील बालाजी मंदिरामध्ये राजश्री पाटील यांच्याकडून आरती. नाशिकच्या मनमाडमध्ये भाजप उमेदवार डॉक्टर भारती पवार यांचा जनसंपर्क दौरा. माहितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी. एमपीएससीमध्ये मागासवर्गाकरता नव्यानं आरक्षण निर्मिती होणार. नव्यानं आरक्षण निर्मिती झाल्यानंतर सुधारित परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या जाणार. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रसिद्धीपत्रक जारी. राज्यातील रखडलेल्या गृहप्रकल्पांना आता महत्त्वाची माहिती, संजीवनी मिळणार. मुंबईतील 27 उड्डाणपुलांची पुन्हा एकदा तपासणी होणार. आयआयटी ऐवजी आता व्हीजीआयटी मार्फत तपासणी केली जाणार. पुलांची आवश्यकता असेल तर दुरुस्ती केली जाणार. मुंबईतील 14% वाहनं प्रदूषणकारी. वाहनांमुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर आरटीओकडून कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणीसाठा खालावला. मुंबईकरांची पाण्याची चिंता आता वाढली. 7ही धरणांमध्ये मिळून केवळ 27%च पाणीसाठा शिल्लक. मुंबई महापालिकेमधील परिचारिका आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती आचारसंहितेमुळे रखडली. आचारसंहितेमुळे 652 परिचारकांची भरती अडकली. मुंबई महापालिकेकडून शहर आणि उपनगरांच्या स्वच्छतेसाठी आता मोहीम आखणार. पालिका 500 कोटी खर्चून यंत्रसामग्री खरेदी करणार. आचारसंहितेपूर्वी निविदा प्रक्रिया सुरू. पाणीपुरवठा विभाग महावितरण पाईपलाईन टाकण्यासह विविध कामांसाठी 15 मेपर्यंत रस्ते खोदाई करण्यास परवानगी. त्यानंतर विनापरवाना खोदकाम केल्यास फौजदारी कारवाईचा पिंपरी चिंचवड महापालिकेचा इशारा. नाईट फ्रँक इंडियाकडून देशातील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर. कार्यालयीन जागा सहकार्यामध्ये पुणे देशात आघाडीवर. पुण्यामध्ये यंदा 12 लाख चौरस फुटाचे व्यवहार पूर्ण. पुण्याच्या भोरमधील हिरडस मावळ या खोऱ्यातील महिलांना बांबू हस्तकला प्रशिक्षण. प्रशिक्षणानंतर महिलांना कौशल्य विकास मंत्रालय भारत सरकार अंतर्गत एनसीव्हीटी मान्यता प्राप्त प्रमाणपत्र देण्यात येणार. पुण्याच्या भोरमधील उतरवली गावामध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांकडून धर्मवीर बलिदान देण्यानिमित्त मानवंदना. संभाजी महाराजांचं स्मरण करत संभाजी सूर्य श्लोकाचं पठण. मर्चंट नेव्हीमध्ये काम करणारा पुण्यातील तरुण अमेरिकेत बेपत्ता. प्रणव गोपाळ कराड असे या बेपत्ता तरुणाचं नाव. कंपनीकडून योग्य माहिती दिली जात नसल्याचा कुटुंबियांचा आरोप. तर सरकारनं मदत करण्याची मागणी. पिंपरी चिंचवडच्या हिंजवडीमध्ये स्पा सेंटरवर छापा. स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दोघांना अटक. पोलिसांकडून कारवाईमध्ये 3 महिलांची सुटका. सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवारांची मोर्चे बांधणी सुरू. दौंड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांची पवारांकडून भेट. दोघांमध्ये 20 मिनिटं चर्चा. पुण्यामध्ये महापालिकेकडून मोफत पिण्याच्या पाण्याच्या टँकरची सुविधा. टँकर चालकांनी पैसे मागितल्यास तक्रार करण्याची पालिकेची सूचना. पालिकेकडून सुरू करण्यात आला हेल्पलाईन नंबर. पिंपरी चिंचवड शहरातील काही विभागामध्ये नालेसफाईला अद्यापही सुरुवात नाही. नालेसफाईच्या सूचना देऊनही अद्यापही पालिकेची नालेसफाई कागदावरच. पुण्याच्या भोर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये महिलांची उन्हाळी कामांची लगबग सुरू. महिलांच्या बचत गटासह छोट्या गृहोद्योगांची उलाढाल वाढली. साताऱ्याच्या कराडमधील चौरे विभागातील 8 गावांचा लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार. उपसा सिंचन योजनेला 100 मीटर शेतीसाठी पाणी उचलण्याची मान्यता मिळत नसल्यानं निर्णय.